नमस्कार. आज आपण गोवर्धनाष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक पाहू. नाना जन्मकृतं पापं दहेत्तूलं हुताशनः कृष्णभक्तिप्रदं शाश्वद्वंदे गोवर्धनं गिरीम. आता अर्थ पाहूया या श्लोकाचा. तूलम हुताशनः दहेत. हुताशन म्हणजे अग्नी. अग्नी ज्याप्रमाणे गवत जाळतो, वाळलेलं गवत त्याची राख होते, त्याप्रमाणे हा जो गोवर्धन आहे तो नाना जन्मकृतं पापम दहेत. अनेक जन्मात आपण जर जी काही पापं केलेली असतात त्या सर्व पापांचा नाश हा अग्नी करतो, हा गोवर्धन करतो. जसं अग्नी कचरा जाळतो किंवा गवत, वाळलेलं गवत जाळतो, तसा हा गोवर्धन अनेक जन्मात केलेल्या पापांचा नाश करतो. कृष्णभक्ती प्रदान करतो आपल्याला. अशा या गोवर्धनगिरीला आम्ही नेहमी वंदन करतो. शाश्वत वंदे. आम्ही आज उद्या परवा नेहमी वंदन करतो. तर पुढचा श्लोक पाहू. सदानंदम सदा वंद्यम सदा सर्वार्थसाधनम साक्षिणं सकलाधारं वंदे गोवर्धनं गिरीम. हा गोवर्धन कसा आहे? सदानंद, सदा आनंद देणार आहे. सदैव त्याने गोकुळवासियांचे उपकार केलेले आहे. गोकुळवासियांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न गोवर्धन या पर्वताने केलेला आहे. म्हणून तो सदा वंद्य, नेहमी वंद्य आहे. कारण गोकुळवासी नेहमी त्या गोवर्धनाची पूजा करीत असत. आपल्याला माहिती आहे की सगळी गोष्ट गोवर्धन लीला ही कृष्णाच्या श्रीमद भागवत हे जे कृष्णाचं चरित्र आहे त्याच्यामधली शेवटची लीला आहे गोवर्धन लीला. सदा सर्वार्थ साधनम, सर्वांना सर्व काही मिळवून देणारा असा तो गोवर्धन पर्वत आहे. साक्षिणं सकलाधारम, सर्वांना आधार देणारा आहे. आपल्याला माहिती आहे एका करांगोळीवर जेव्हा गोवर्धन उचलला कृष्णाने त्यावेळेस काय घडलं? सगळ्यांना आधार मिळालेला आहे. त्याच्याखाली पावसापासून रक्षण झालं, पुरापासून बचाव झाला. या सर्वांचा तो साक्षिणं म्हणजे साक्षी आहे. तर अशा या गोवर्धनगिरीला मी नमस्कार करतो असं श्लोककर्ता ऋषी म्हणत आहेत. तर आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.